तर इम्तियाज जलील यांनी सावरकरांबद्दल अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्यानंतर संजय राऊतांनी इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतलाय। इम्तियाज जलील यांचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांचं एक अंतर्गत संगनमत पहिल्यापासून त्यांनी बोलायचं, त्यांना बोलायला लावायचं आणि मग भारतीय जनता पक्षाला आंदोलन करून लोकांच्या भावना विकसित करायच्या हे अनेक वर्ष चाललेलं आहे। आम्ही मागच्या आठवड्यामध्ये स्वतः माननीय उद्धव ठाकरे यांच्यासह भगूरला सावरकर स्मारक त्यांच्या घरी जाऊन आलो। पण देशाचे प्रधानमंत्री नाशिकला आले, काळाराम मंदिरात गेले, आम्ही जाहीर केलं। पण समोर सावरकरांचं घर दिसत आहे, तरी सावरकरांच्या निवासस्थानी किंवा स्मारक स्थळी या देशाच्या पंतप्रधानाला जावं असं वाटलं नाही। म्हणून सावरकरांवर अशा प्रकारची चिखलफेक करण्याची हिंमत या महाराष्ट्रामध्ये होते आहे। आणि यापुढची बातमी बिहारमधून आहे।